नमस्कार. श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 13वा. दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिवपार्वती विवाह, स्कंदाचा जन्म आणि तारकासुराचा वध. श्री गणेशाय नमः. अपर्णेच्या हृदयरूपी कमळात भ्रमर होऊन रमणारा शंकर हा मदनाचा शत्रू वा गजाननाचा पिता आहे. तो ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहे. त्याच्या कृपाप्रसादानेच ही ग्रंथनिर्मिती होत आहे. त्याला नमस्कार असो. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. ते म्हणाले, त्रेतायुगातील घटना आहे. दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व देवांना निमंत्रणे धाडली, पण शंकराला बोलवले नाही. शंकर, त्याचा जावई, भवानीचा पती, विधी, हरी आणि इंद्रादिक समस्त देव त्याची पूजा करतात. त्या शंकराचे अद्भुत महात्म्य त्याने जाणलेच नव्हते. तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा. म्हणायचा, शंकर माझा जामात नाही, याचेच जामात आहे याचे मला वैषम्य वाटते. भवानीची निवड चुकली, त्याचे कौतुक वाटेल असे त्याच्यात काय आहे? तो कीर्तनात वाटेल तसा नाचतो. भक्ताला पाहिले की त्याला काय होते कोण जाणे. तो त्याला सर्वस्व देऊन टाकतो. दैत्यांना वाटेल ते वर देऊन यानेच चढवून डोक्यावर ठेवले आहे. त्याला लहान थोर कळत नाही. बैलावरून हिंडण्यात काय भूषण आहे हे त्याचं त्यालाच ठाऊक. दक्ष शिवनिंदा का करीत असे ऐका. एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला होता. तेव्हा शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही. याचा दक्षाला अपमान वाटला. मनामध्ये राग धरूनच तो माघारी वळला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. तो ज्याची पूजा करीत नसे त्याला यज्ञातही हवीरभागही देत नसे. दक्षाची कन्या दक्षायणी ही मात्र मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट कैलासावर पाहत होती, पण बोलवणे आलेच नाही. ती उदास झाली. शंकराला म्हणाली, माझ्या पित्याने महायाग करण्याचे ठरवले आहे. त्याने मला का बोलावले नाही? कदाचित विसरला असेल. तेथे माझ्या सर्व बहिणी येतील, त्यांना भेटता येईल. घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे? मी स्वतःच तेथे जाईन. शंकर तिला समजावीत म्हणाला, प्रिये, माझं ऐक. तू तेथे मुळीच जाऊ नकोस. तुझा पिता माझा द्वेष करतो. माझी निंदा करण्याची एकही संधी सोडत नाही. तू गेलीस तर तो तुझा अपमान करेल. ज्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही त्याचे तोंड कधीच पाहू नये. त्या दोघांचे असे संभाषण चाललेले असताना नारदांचे तेथे आगमन झाले. ते भवानीला म्हणाले, माते, पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? तुला तेथे जावेसे वाटते ना? मग जा. तेव्हा दाक्षायणीने काही भूतगणांना बरोबर घेतले आणि नंदीवर आरूढ होऊन त्वरेने दक्षाच्या घरी आली. तेथे यज्ञासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात अनेक ऋषी व देव आपापल्या स्थानी बसले होते. दक्षाने त्या सर्वांना मानाची आसने दिली होती. तेथे शंकरासाठी एकही आसन नव्हते. दक्षाने त्या सर्वांची पूजा केली. प्रत्येकाचा सन्मान केला. यज्ञास आरंभ झाला. मध्यभागी स्थापलेल्या यज्ञकुंडात दक्ष आहुती टाकू लागला. सर्वत्र धूर पसरला. दाक्षायणीने यज्ञमंडपात प्रवेश केला. तिला पाहून सर्व उपस्थितांना आनंद झाला. दक्षाने मात्र कपाळास आठ्या घातल्या. तिचे येणे त्याला जराही आवडलेले नव्हते. कोणी साधी विचारपूसही केली नाही. शिवदृष्ट्या दक्षाला ती व तिचा पती डोळ्यांसमोर नको असे वाटत होते. आपली मुलगी न बोलावता आली याचा त्याला मनोमन रागच आला होता. दाक्षायणी म्हणजे आदिमाया, साक्षात प्रणवरूपिणी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तो अपमान दाक्षायणीला सहन झाला नाही. अशी उपेक्षा सोसण्यापेक्षा देहत्याग केलेला बरा असा विचार करून तिने सर्वांच्या देखत धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली. तेव्हा ब्रह्मांडात एकच हलकल्लोळ उडाला. विजा कोसळू लागल्या. सर्वत्र एकच घबराट पसरली. शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले. दक्षाच्या घरी काय विपरीत प्रकार घडला तो शंकराला सांगितला. त्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. दाक्षायणीच्या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजता शंकराला भयंकर संताप झाला. त्याने प्रचंड आरोळी दिली आणि आवेशाने आपल्या जटा आपटू लागला. त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला. 12 आदित्य प्रलयाग्नी एकवटावे इतका महातेजस्वी असा तो प्रलयरुद्र म्हणजेच वीरभद्र.
दक्षाच्या यज्ञमंडपात रक्ताचा पाऊस पडू लागला. तेथील जमिनीला तडे गेले. घुबडे दिवसाढवळ्या धुत्कार करू लागली. ते अपशकुन पाहून दक्ष चिंताग्रस्त झाला. त्याची सगळी शक्तीच निघून गेली. शंकराचा क्रोधाग्नी वीरभद्राच्या रूपाने साक्षात प्रकट झाला होता. त्यापुढे कोणाचीच मिजाज चालणार नव्हती. शंकराला वंदन करून तो 21 पद्मे दळभाराच्या सह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत निघाला. वीरभद्र वेगाने आला. त्याला पाहून यज्ञमंडपात भीतीची छाया पसरली. यज्ञातील हवीरभावाची आशा सोडून देव पळू लागले. हातातील आहुत्या टाकून ऋषीजनही 10 दिशा पळाले. अत्यंत पराक्रमी आणि दैदिप्यमान असा तो वीरभद्र आपल्या 6 हातांमध्ये ढाल, तलवार, धनुष्य, बाण, त्रिशूल, डमरू ही आयुधे घेऊनच प्रकट झाला होता. त्याचे उग्ररूप पाहूनच अनेकांचे जीव गेले. तेवढ्यात शंकरही घुसला. त्याने दक्षाच्या सेनेचा चक्काचूर केला. त्याचा यज्ञमंडप उद्ध्वस्त करून तो जाळून टाकला. यज्ञकुंडाची व वेदीशी दुर्दशा केली. ब्रह्मदेव आणि इंद्र ह्यांनी तर केव्हाच पलायन केले होते. दक्ष थरथर कापत उभा होता. त्याला पाहताच वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. महामूर्खा, तू शिवाची निंदा करतोस, मग भोग ही शिक्षा, असे म्हणून त्याने तलवार उपसली आणि क्षणार्धात त्याचा शिरच्छेद केला. दक्षाचे शिर उंच उडून खाली कोसळले. ते वीरभद्राने पायाखाली तुडवले. दक्षाच्या मृत्यूचे सर्व देव शोकाकुल झाले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शंकरापाशी आला. त्याने शंकराची स्तुती केली व म्हणाला, हे वृषभध्वजा, कृपा करून दक्षाला जिवंत कर. त्यांची विनंती मान्य करून शंकर म्हणाला, ठीक आहे, दक्षाचे मस्तक त्याच्या धडावर बसवा. पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते. तो ते देता देईना. मोठ्याने गर्जना करून वीरभद्र म्हणाला, तुम्ही माझ्याकडे येऊच नका. मी दक्षाचे शिर देणारच नाही. तो शिवद्वेष्टा आहे. शंकराची उपासना करणाऱ्यांची मी काय गत करतो ते जगाला कळू दे. वीरभद्राचा हट्ट व त्याचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. त्यांनी शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावले. त्याला जिवंत करून शंकर निघून गेला. 12 वर्षे वने आणि उपवन यांच्यामध्ये संचार करून तो काशीस आला. तेथे सहस्त्र वर्षे तपश्चर्या करू लागला. दाक्षायणीने दक्षयज्ञात आत्मदहन केले म्हणून ती सती. तिनेच पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव उमा. पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात. मौनाक हा तिचा बंधू. उमा अत्यंत सुंदर होती. अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी देखणी स्त्री नव्हती. विधात्यालाही तिच्यासारखी दुसरी सौंदर्यवती पुन्हा निर्माण करता आली नाही. सहस्त्र मुखांच्या शेषालाही तिच्या स्वरूपाचे वर्णन करणे अशक्य होते. कोट्यावधी मदनांचे सौंदर्य ओवाळून टाकावे असे होते तिचे अद्भुत लावण्य. भक्तभय हरिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने कैलासाहून भूलोकी अवतरली होती. हिमनगाची ही कन्यका लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे. कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला. तेथील एकांतात तपश्चर्या करू लागला. त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय त्याच्या दर्शनास आला. त्याने शिवाला वंदन करून त्याची पुष्कळ स्तुती केली. मग पार्वतीही सख्यासह त्याच्या दर्शनास येऊ लागली. ती शंकराची जमेल तशी सेवा करायची, त्याची पूजा करायची, त्याचे स्तवन करायची. पण शंकर नेहमीच समाधिमग्न असे. आपल्या स्वामीच्या तपश्चर्येत कोणी बाधा येऊ नये म्हणून नंदी गुहेच्या द्वाराबाहेर सावधपणे पहारा द्यायचा. तारकासुराला तारकाक्ष, विद्यमानी आणि कमलोचन असे 3 पुत्र होते. त्यांनी घोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. हे 3 बंधू रोज 1000 कमळे वाहून शंकराची पूजा करीत असत. एकदा एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच काढून वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमलेच मस्तके अर्पण केली. त्याची ती पराकोटीची भक्ती पाहून शंकर संतुष्ट झाला. त्याने 3घांना जिवंत केले. त्यांना अपेक्षित वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवानेही प्रसन्न होऊन त्यांना अंतरिक्षात संचार करणारी 3 पुरे दिली. देवांची सहस्त्र वर्षे झाल्यावर जो धनुर्धर निमिषात नेमके शरसंधान करीन तोच या 3ही पुरा सकट तुमचा संहार करू शकेल असाही एक वर त्याच वेळी दिला. शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे हे 3ही पुत्र फारच उन्मत्त झाले.
त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडला. देव आणि ऋषी विष्णूला शरण गेले. त्याने त्या सर्वांना शंकराकडे नेले. देव आणि ऋषी ह्यांनी त्याला तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला आहे त्याचे समग्र वृत्त सांगितले आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शंकर म्हणाला, त्रिपुरासुरांचे मर्दन करण्यासाठी मला एक दिव्य रथ हवा. ती मागणी मान्य करून देवांनी पृथ्वीचा रथ केला. मंदर पर्वत हा त्याचा आस होता. त्याच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य चाके जोडली. 4 वेद हे त्याचे अश्व झाले. 4ही पुरुषार्थ भक्कम स्तंभ झाले. पुराणांना रथाचे तटबंधन केले. उपपुराणे हेच खिळे ठोकण्यात आले. त्याला शास्त्रांनी रश्मी लावली. कानकाद्रे धनुष्य झाला. त्याला शेषाची दोरी जोडण्यात आली. विष्णू हाच बाण झाला. ब्रह्मदेवाने त्याचे सारथ्य केले. शंकराने एक पाय रथावर आणि दुसरा पाय नंदीच्या पाठीवर ठेवून पुढे कूच केले. आसुरांकडे अमृताची कुंडे होती. अमृताचे रहस्य कळताच शंकराने मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली. ही तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकराला शक्य होत नव्हते. अशी 1000 दिव्य वर्षे लोटली. त्याच्या डोळ्यातून जलबिंदू पडू लागले. त्यांचे रुद्राक्ष झाले. अंगातून घामाच्या धारा लागल्या. त्याची भीमा नदी झाली. त्रिपुराच्या स्त्रिया थोर पवित्र होत्या म्हणून त्या असुरांचा शंकराशी युद्ध करूनही पराजय होत नव्हता. ही गोष्ट विष्णूच्या लक्षात आली. त्याने स्त्रियांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र अशा शास्त्राचा प्रसार केला. त्यामुळे त्या पतिव्रता धर्म सोडून व्यभिचार करू लागल्या. म्हणून त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले. दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. इकडे शंकराने धनुष्यावर अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबाण चढविला. त्याच्या जोडीला पशुपातास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या ठायी 7 कोटी मंत्रांचे तेज एकवटले होते. शंकराने न्यासांसहित विधियुक्त मंत्रजप करून ते दिव्य अस्त्र सोडले. तेव्हा सहस्रावधी विजांचा कडकडाट व्हावा तसा प्रचंड निनाद करीत ती अस्त्रशक्ती पुढे झेपावली. त्या दिव्य अस्त्राने तारकापुत्रांची तिन्ही पुरे क्षणार्धात जाळून टाकली. शिवाच्या तृतीय नेत्रातील प्रयालाग्नीने त्या सहाय्यभूत झाला. त्रिपुरांच्या नाशाने देवांना अत्यानंद झाला. त्यांनी शंकराची अपार स्तुती केली. तिकडे पुत्राच्या मृत्यूने तारकासूर भयंकर संतापला. त्याने अनन्वित अत्याचार केले. ह्यातून मार्ग काढायचा तरी कसा? ब्रह्मदेव, विष्णू आणि इंद्र एकांतात विचारविनिमय करू लागले. तारकासूर बलाढ्य आहे. शिव आणि उमा ह्यांच्या पुत्राकडूनच त्याचा वध होणार हे विधिलिखित आहे. दाक्षायणीने आत्मदहन केल्याने शंकर वियोगाने विरक्त झाला आहे. कठोर तपश्चर्या करीत आहे. पार्वती दाक्षायणीच आहे. ती त्याची पतिभावाने सेवा करीत आहे. त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय त्यांना पुत्र कसा होणार? हे महत्त्वाचे कार्य कोण करीन? मग त्यांनी मदनाला पाचारण केले. त्याला सर्व वस्तुस्थिती सांगितली व पुढे म्हणाले, शंकर हिमालयात तपश्चर्या करीत आहे. तू त्याला भुलवून त्याच्या मनात उमेविषयी कामना निर्माण कर. त्यांची विनंती मान्य करून मदन रतीसह शंकराजवळ आला. रतीने उमेच्या मनात प्रवेश केला. त्यावेळी वसंत सहाय्यभूत झाला. त्याने सर्व वनपरिसर प्रफुल्लित केला. त्याच संधी मदनाने आपला प्रभाव दाखविला. शंकर कामप्रेरित झाला. त्याच्या समाधीत विक्षेप उत्पन्न झाला. काही केल्या मन एकाग्र होईना. शंकराने डोळे उघडून पाहिले. समोर मदन उभा होता. कामातूर उमा त्याच्या मागे उभी होती. शंकराने ओळखले, हे मदनाचेच कारस्थान आहे. त्यानेच तपश्चर्येत विघ्न आणले. त्याचे संतापाने तृतीय नेत्र उघडला. त्यातून प्रकटलेल्या अग्निज्वाळांनी मदनाला जळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमा होती. तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. त्यावेळी मदनाचा उपहास करताना शिवगणांनी मोठा गोंगाट केला होता. तेव्हापासून होळीच्या दिवशी बोंबा मारण्याची प्रथा रूढ झाली. मदनाचे दहन करून शंकर त्वरेने कैलासावर निघून गेला. रती अनिवार्य शोक करू लागली. इंद्राने तिचे सांत्वन केले. तो म्हणाला, पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनात स्वतःच्या कन्येविषयी भोगवासना निर्माण झाली. त्याबद्दल त्याने मदनाला तू शंकराच्या दृष्टी तापाने भस्मसात होशील असा शाप दिला होता. तो आज प्रत्यक्ष भोगावा लागला.
पण तू काळजी करू नकोस. तुझा पती द्वापारयुगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल, तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल. तोपर्यंत तो मनोमन रूपाने कार्य करेल. ते ऐकून रतीचे समाधान झाले. ती स्वस्थानी निघून गेली. इकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभिली. तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेतली व म्हणाले, दाक्षायणीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. तिने मनाने तुलाच वरले असून सध्या ती तुझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत आहे. तू तिचा स्वीकार कर. तेव्हा शंकर उमेची परीक्षा घेण्यासाठी बटुरूपाने तिच्या पाशी आला व म्हणाला, तू येथे कशासाठी तपश्चर्या करीत आहेस? पार्वती म्हणाली, कैलासनाथ शंकर हे माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. बटू म्हणाला, तू एवढी सुंदर, सुकुमार आणि वैभवसंपन्न हिमालयाची कन्या, तू त्या शंकरामध्ये काय पाहिलंस? त्या भिकाऱ्यासाठी कशाला एवढा त्रास करून घेतेस? विष्णूकडे बघ, तो सुंदर आहे, ऐश्वर्यसंपन्न आहे, विलासी आहे. तोच तुझ्यासाठी योग्य वर आहे. तू त्याच्या प्राप्तीसाठी का प्रयत्न करीत नाहीस? ते ऐकून उमेला संताप आला. ती चवताळून बटूला म्हणाली, अरे दुष्टा, शिवाची निंदा करतोस? तुझ्यासारखा पापी तूच. तू ब्राह्मण आहेस म्हणून, नाहीतर मी तुला चांगलीच शिक्षा केली असती. तो तिचा आवेश पाहून शंकर बटूरूप टाकून निजस्वरूपात प्रकट झाला. त्यावेळेचा उमेचा आनंद काय वर्णन करावा. शंकराचा जय जयकार करून तिने त्याचे पाय धरले. शंकर म्हणाला, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. जे वरदान हवे ते मागून घे. उमा म्हणाली, हे जगन्मन, तुझी पत्नी म्हणून माझा स्वीकार कर. ते मान्य करून शंकराने प्रस्थान केले. उमा ही आनंदाने घरी परतली. काही दिवसांनी शंकराने सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले. त्याने त्या सर्वांना उत्तम आदर सत्कार केला व येण्याचे कारण विचारले. सप्तर्षी म्हणाले, तुझ्या कन्येची तपश्चर्या सफल झाली आहे. कैलासनाथ तिचे पाणी ग्रहण करण्यास तयार आहेत. अरुंधतीही तेथे आली होती. उमेला पाहून ती म्हणाली, हिमालय महाराज, या तुमच्या देखण्या कन्येची निवड अगदी चोख आहे बरं. शिवपार्वतीचा जोडा अगदी शोभून दिसेल. सप्तर्षींनी विवाहासाठी चैत्रशुद्ध अष्टमी मन्मथ संवत्सर ही तिथी निश्चित केली आणि ते स्वस्थानी परतले. कधी एकदा शिवपार्वतीचे लग्न होते, कधी त्यांना पुत्र होतो आणि कधी तो तारकासुराचा वध करतो, अशी तीव्र उत्कंठा त्यांना लागली होती. शंकराने निमंत्रणासाठी नंदीला पाठवले. शिवपार्वतीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले म्हणून सर्वजण आनंदात होते. मग सर्व देव, ऋषी, आपला गणपरिवार व भूतगणांसह शंकर हिमालयाकडे आला. नागेंद्राने स्वतः सामोरे जाऊन त्या सर्वांचा आदर सत्कार केला. त्यांना निवासासाठी सुवर्णाचे प्रासाद दिले. विवाहाचा मंडप खूपच विस्तीर्ण, तेजस्वी आणि शोभिवंत होता. त्यावेळी शंकराचे स्वरूप पाहून वधूकडील वऱ्हाडी मंडळी विस्मित झाली. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. हा वर किती वृद्ध आहे, जणू अनादी पुराण पुरुषच. हा तर गुणरहित दिसतो. त्याच्या तुलनेत आमची नवरी किती सुंदर आहे, सद्गुणांची साकार मूर्तीच जणू. शिवपार्वतीच्या विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने स्वतः सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती. लग्नघटिका जवळ आली. शृंगारलेल्या वधूला मंडपात आणण्यात आले. तिला पाटाआड उभी केली. सूर्याने लग्नाचा मुहूर्त पाहिला. बृहस्पतींनी मंगलाष्टके म्हटली. वऱ्हाडी मंडळी मंगलाष्टका टाकू लागली. मंगलाक्षता टाकू लागली. पट दूर झाला. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घातले. लग्न लागले. मंगलवाद्यांचे निनाद आसमंती भरून गेले. ब्रह्मदेवाने पुण्याहवचन केले. शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणीग्रहण केले. वधूवरांनी होमाला प्रदक्षिणा घातल्या. तो लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. हिमाद्रीने सर्व देवांचा आणि मान्यवरांचा वस्त्रालंकारांनी यथोचित गौरव केला. पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला. काही दिवसांनी सर्व देवांनी शंकराची भेट घेतली व म्हणाले, हे उमापते, तू निजकृपेने मदनाला जिवंत कर. त्याच्या वाचून विश्वामधील उत्पत्तीचे कार्य खुंटले आहे. ती विनंती मान्य करून शंकराने मदनाला शरीरविरहित असा उत्पन्न केला. तो मनोरूपाने कार्यरत झाला. तारकासुराने सर्व स्वर्ग जाळून टाकले होते. मोठा उच्छाद मांडला होता. त्याचा वध होणे अत्यावश्यक होते. सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अशी 4 युगे लुटली.
एवढा प्रदीर्घ कालखंड एकमेकांच्या सहवासात एकांतात रममाण होऊनही पार्वतीस पुत्र झाला नाही. कारण शंकराच्या ठायी तशा अर्थाने वीर्य प्रवृत्तीच होत नव्हती. सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली. ह्यातून मार्ग तरी काढायचा कसा हा प्रश्न भेडसावू लागला. म्हणून ते शंकरालाच शरण गेले. पण शिवपार्वती एकांतात होती. देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही त्या एकांताचा भंग करण्याचे धाडस होईना. तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठवले. त्याने भिक्षेसाठी हाक मारली. तेव्हा त्याची उपेक्षा जाणलेल्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य तेज दे असे पार्वतीला सांगितले. त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले. पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केले. त्यामुळे तो गरोदर झाला. लज्जित होऊन रानावनात एकटाच हिंडू लागला. एके ठिकाणी त्याला 6 कृतिका दिसल्या. त्या ऋषी स्त्रिया गंगेत स्नान करून उन्हात शेकत बसल्या होत्या. अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घातला. त्यामुळे त्या गर्भवती झाल्या. हे काय भलतेच घडले या कुशंकेने भयभीत झाल्या. त्यांनी लज्जित होऊन आपापले गर्भ काढून टाकले आणि त्या तिथून निघून गेल्या. तेव्हा एक चमत्कार झाला. ते 6 गर्भ एकवटले आणि 6 मुखे 12 हात असलेले एक दिव्य बालक प्रकट झाले. कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी. कार्तिकेयाचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखले. त्याला उमेच्या स्वाधीन केले. त्याचे स्कंद असे नामकरण केले. पार्वतीने त्याचे 7 वर्षे लालन पालन केले. शिवपुत्र स्कंदाचा जन्म झालेला आहे ही शुभ वार्ता अग्नीने देवांना सांगितली. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आता आपला विजय निश्चित आहे असा विचार करून सर्व देव एकवटले आणि अत्याचारित तारकासुराला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर चालून गेले. त्यांनी त्याच्या नगराला चहूकडून वेढले. हे वृत्त कळताच संतापलेला तारकासूर युद्धास सिद्धता करून आपल्या 72 अक्षौहिणी असुरसेनेसह देवांवर चालून गेला. देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. इकडे इंद्राने स्कंदाची भेट घेतली. त्याला तारकाच्या कुकर्मांची कल्पना दिली. त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला. स्कंद दिव्य रथात आरूढ झाला. इंद्रासह अतित्वरेने युद्धभूमीकडे निघाला. तेथे निकराचे युद्ध चालले होते. दैत्यापुढे देवांची हार होत होती. त्रासलेले देव कुमाराकडे म्हणजे स्कंदाकडे धावले. त्यांनी त्याला हात जोडले. त्याची स्तुती केली. तारकासुरापासून आमचे व जगाचे रक्षण कर अशी विनंती केली. स्कंदाने त्यांना धीर दिला. मग अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराला आव्हान दिले. युद्धभूमीवर लढणारा स्कंद प्रलय रुद्रासारखा भयंकर दिसत होता. तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाला आव्हान केले. संतापलेला स्कंद गगनभेदी गर्जना करून रथातून उतरला. त्या दोघांची चांगलीच झुंपली. 7 दिवस अद्भुत मल्लयुद्ध झाले. कुमाराने तारकासुराला अगदी जर्जर करून टाकले. तरीही तो आटोपेना. तेव्हा कुमाराने त्याच्या पायाला धरून गरागरा फिरवले आणि जोराने खाली आपटले. मातीचा घट फुटावा तसा तारक फुटला. तारकासूर मेला. देवांनी कुमाराचा जय जयकार केला. विजयी कुमार स्कंद शिवपार्वतीच्या दर्शनासाठी वाराणसीस गेला. त्यांना आपला पराक्रम सांगितला. त्यांच्याजवळ राहून त्यांना सुख दिले. शिव आणि पार्वती ह्यांनी त्याची थाटामाटात मुंज केली. त्यानंतर तो तीर्थयात्रेस गेला. एकांतात तपश्चर्या केली. विविध अनुष्ठाने केली. काही वर्षांनी तो परत आला. एके दिवशी पार्वती त्याला म्हणाली, कार्तिकेय, तू आता मोठा झाला आहेस. एखाद्या अनुरूप स्त्रीशी विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. स्कंद म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात? मी आजपर्यंत एकही स्त्री पाहिलेली नाही. त्याला उत्तर काय द्यावे? पार्वती विचारात पडली. मग त्याला सोप्या भाषेत समजावून सांगताना ती म्हणाली, स्कंदा, मी एक स्त्री आहे. अन्य स्त्रियाही माझ्यासारख्याच असतात. स्कंद म्हणाला, असं आहे? मग त्याही मला मातेसमानच आहेत. मग तो थांबलाच नाही. तेथे थांबलो तर आपली आई हरप्रयत्नाने आपल्याला प्रपंच मायेत अडकविल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला. पार्वती त्याला धरण्यासाठी धावली, पण तो हाती लागलाच नाही. तिला खूप दुःख झाले. भूमीवर अंग टाकून ती रडू लागली. कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली. म्हणाली, बाळा, बाहेर ये, तुला डोळे भरून पाहू दे. तेव्हा पार्वती ऐकत नाही म्हणून स्कंदाला राग आला. तो तिला म्हणाला, आई,
पुढे येण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. यापुढे जी स्त्री माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल. पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिक योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल. तो कोणत्याही जातीचा व जातीबाहेरचा असला तरी धनाढ्य, वेदपारंगत व परमपुरुषार्थी होईल. अंबेचा उपायच खुंटला. ती निराशेने माघारी वळली. पुढे ऋषींनी स्कंदाची भेट घेतली व म्हणाले, स्वामी, तू स्त्री परामुख असलास तरी पार्वती ही तुझी माता आहे. तुला भेटण्यासाठी अहोरात्र तळमळत आहे. वाराणसीस जाऊन तिला भेटून ये. ती विनंती मान्य करून स्कंद काशीस गेला. शिवपार्वतीला भेटून दोघांचे समाधान केले. मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढस्थानी परतला. कवी म्हणतो, हे अपर्णीच्या हृदयाला आनंद देणाऱ्या शंकरा, तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस. पूर्ण ब्रह्म आहेस. अनादिसिद्ध आहेस. आनंदाचा गाभा आहेस. तूच जगद्गुरू आहेस. तूच श्रीधराला वरदान देणारा आहेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 13वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण आणि पठण करावा. अध्याय 13वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.